मंत्री छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊयात। ओबीसीची संख्या आहे 1931 साली ब्रिटिशांनी जनगणना केली। मंडल त्यांनी पण सांगितलं त्या देशात 54% ओबीसी आहे। ओबीसी म्हणजे एक जात नाही, अनेक जातींचा समूह आहे। अदर बॅकवर्ड क्लास वर्ग मराठा एक जात। ओबीसी 374 जाती महाराष्ट्रात आहे। देशामध्ये हजारो जाती आणि या महाराष्ट्रापासून आज महाराष्ट्रात 54% आहे। बिहारमध्ये जाती गणना केली 63% मिळाले। म्हणून आम्ही म्हणतो करा जात गणना करा। 2012 आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सरकारला सांगितलं काय म्हणणार। समीर भाऊ भुजबळ त्यावेळेला खासदार होते, त्यांना सांगितलं तू पार्लमेंट मध्ये उभा आणि बोल। ते उभे राहिले, गोपीनाथराव मुंडे त्यांच्या जोडीला आले। दोघांनी मिळून सगळे जे यादव वगैरे अमुक अमुक सगळे जे शरद यादव पासून लालू प्रसाद यादव जे जे पण होते मुलांचे सगळे एकत्र झाले आणि प्रणब मुखर्जींना सांगितलं सभागृहात येऊन पार्लमेंटला ते आम्ही मागणी मान्य करतो, आम्ही ती केस मागणी घेतली। पण तिथे आमची फसवणूक झाली, कारण दशवार्षिक जी जनगणना आहे ती सेन्सस कमिशनर असतो, आयुक्त आहे, त्यांचा एक कायदा ते करतात। तुम्ही त्यांना काही खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं तर तुरुंगवासाची सजा आहे। तिथे नाही केलं ते, त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्यांनी आपापलं करावं। गावाचं असेल तर ग्राम विकास खात्याने करायचं आणि शहराचं असेल तर शहर विकास खात्याने करायचं, नगर विकास खात्याने। आणि त्याच्यामध्ये सर्व आमची मागणी केव्हापासून आहे 2010 तेव्हापासून मागणी त्याच्या अगोदर पासून। पण मला आनंद आहे आणि मी प्रधानमंत्र्यांचं दिवार अभिनंदन करतो की त्यांनी जाहीर केलं की या वेळेला मी जात गणना करणार आहे। अवश्य हा आमच्या खूप जास्त आहे, आम्ही किती आम्हाला काय ते कळेल। प्रत्येक वेळेला आपला कोर्टात तुम्ही किती आहेत काय किती आहेत काय सुमित्रा महाजन या लोकसभेचे अध्यक्ष होता, त्याच्या अगोदर एक कमिटी 16 खासदारांची नेमली आणि त्यांना सांगितलं ओबीसीचा अभ्यास करा। अभ्यास केला, सांगितलं यांना मदत करायला पाहिजे, परंतु यांची माहिती आणि संख्या नाही। मनमोहन सिंग कमिटी आली, चिदंबरम आणि पवार साहेब तिथे मेंबर होते, अभ्यास केला, सांगितलं हो यांची माहिती आमच्याकडे नाही। त्यांनी सेन्सस कमिशनरला लिहिलं म्हणजे आयुक्ताला की तुम्ही जेव्हा त्यावेळेला त्यांची जात गणना करा म्हणजे आम्हाला यांना मदत करता येईल। हा फक्त राजकारणाचा प्रश्न नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।